कुरुक्षेत्राची गोष्ट तर प्रत्येकाला माहीतच आहे. आता कुरुक्षेत्र म्हणजे काय हे कळणार नाही काही जणांना. म्हणून महाभारत हे प्रत्येकालाच माहित आहे. महाभारतामध्ये काय घडलं हेही माहित आहे. कोणी वाचलं तर कोणी ऐकलं, पण त्या लोकांसाठी काही भांडगुळ एका वेगळ्या दिशेचं महाभारत माझ्या समोर येऊन बोलून गेले. त्या लोकांसाठी एक थोडस सांगतो. त्याच महाभारतामध्ये, त्याच कुरुक्षेत्रामध्ये सूर्यपुत्र कर्ण नामक पात्र होऊन गेलं. त्याच्यावरती जास्त या जगामध्ये अन्याय झाला. मी आजही ठामपणे तुम्हाला सांगतोय, त्याचं कारणच आहे का प्रत्यक्ष श्रीकृष्णाला सुद्धा माहित होतं की कृष्ण हा पांडवांचा सर्वात मोठा भाऊ आहे. हे माहित असून सुद्धा त्याला त्यांच्या विरोधात लढवलं गेलं, त्याच्यावरती अन्याय झाला. त्याचं दुसरंही कारण तुम्हाला सांगतो. तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर हा होताच, हे त्यानं सिद्धही करून दाखवलेलं होतं. अर्जुन कर्णाला मारूच शकत नाही, त्याचा पराभव हा अशक्यच होता हेही माहीत असून सुद्धा कर्णाचं कवच कुंडल हे एक षडयंत्र रचून त्याचं कवच आणि कुंडल काढून घेण्यात आलं. याही ठिकाणी त्याचा विश्वासघात करण्यात आला. तिसरंही कारण सांगतो. पांडवांचा तर वध होईल, नाहीतर माझा वध होईल, हे वचन माता कुंतीला कर्णानं दिलं होतं. आणि चौथं कारण आपल्या दुर्योधन मित्राला दिलेलं वचन निभावण्यासाठी त्यानं अंतिम मृत्यू स्वीकारलं. खरं तर श्रीकृष्णाला नाही तर पूर्ण महाभारतातल्या प्रत्येक पात्राला माहित होतं कर्ण अर्जुन पेक्षा श्रेष्ठ आहे, पण शेवटी त्याचा मृत्यू घडवण्यात आला.